नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कैद्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी चक्क कारागृहातीलच शिपाई चरस घेऊन येत असल्याचा प्रकार उघड झाला असून संबंधित शिपायाला खारघर पोलिसांनी अटक केली आहे। तळोजा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेल्या 24 वर्षीय शिपाई आदित्य शेलार हा दिवस पाळीत ड्युटीवर येत असताना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं प्रवेशद्वारावर त्याची झडती घेण्यात आली। या झडती दरम्यान त्याच्या खाकी पॅन्टच्या खिशात अंमली पदार्थांचा साठा आढळून आला। कारागृह प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार आदित्य शेलार याच्याकडून 45.92 ग्रॅम चरस आणि 20.55 ग्रॅम वजनाच्या अंमली गोळ्या जप्त करण्यात आल्या। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 47,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। प्राथमिक तपासात हा साठा कारागृहातील न्यायबंदी आणि कैद्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशानं आणला जात असल्याचं समोर आलंय। कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून खारघर पोलीस ठाण्यात संबंधित शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। तळोजा कारागृहात यापूर्वीही मोबाईल फोन आणि इतर प्रतिबंधित वस्तू सापडल्याच्या घटना समोर आल्या आहेत। मात्र आता खाकी वर्दीतील कर्मचारीच अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याचं उघड झाल्यानं कारागृहातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या प्रकरणाचा अधिक तपास खारघर पोलीस करत असून तळोजा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जातीये। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।